महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई केली आहे। सकाळी 3 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं केलंय। भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी आहे। सर्व भाविकांना दर्शन मिळावं यासाठी शनिवारी रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू राहणार आहे। 24 तास मंदिर सुरू राहणार असल्यानं सर्व भाविकांना दर्शन मिळणार आहे। हिंगोलीच्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनाची पर्वणी साधली आहे। श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील शिवालय गजबजून गेली आहेत। हर हर महादेव बम बम भोलेच्या जयघोषात पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत तीर्थक्षेत्र भक्तिभावानं न्हाऊन निघाले। 8वे ज्योतिर्लिंग असलेलं श्री क्षेत्र नागनाथ मंदिरावरील विद्युत रोषणाई या ठिकाणी केली गेली आहे। तसंच आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा सपत्नीक या ठिकाणी दर्शन घेतलं आहे। वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं। यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांची दर्शनासाठी गर्दी बघायला मिळाली। घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना गाभाऱ्यात परवानगी दिली गेली आहे। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची 12ही महिने गर्दी असते। मात्र महाशिवरात्री निमित्तानं दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग असणारं सुमारे 1000 वर्ष जुन्या ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्यात। देवाला अर्पण करण्यासाठी हातात दूध आणि मध आणि बेलाची पानं आणि फुलं घेऊन भाविक त्यांच्या उत्तम पोशाखात या ठिकाणी आले आहेत। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी कपाळाला लावणाऱ्या भस्मावर महादेवाचं सुंदर चित्र तयार केलंय। पूजा करत असलेल्या साहित्यावर केलेलं हे चित्र लक्षवेधी आहे। पूजा साहित्यावर चित्र साकारत डॉक्टर संदीप डाकवे यांनी महादेवाचरणी आपली सेवा रुजू केली आहे। बीडच्या 5000 वर्षांचा इतिहास असणाऱ्या कंकालेश्वर मंदिरामध्ये शिवरात्री महोत्सवाचा उत्साह दिसतोय। सकाळपासूनच भाविकांची मंदिराबाहेर मोठी रांग लागली आहे। तसंच दर्शनासाठी ही मोठी रांग आहे। दरम्यान पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलाय। मनमाडपासून जवळच असलेलं नागपूर येथील नागेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। नागेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे। तसंच महिला पुरुषांची सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी बघायला मिळते आहे। दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्यात। ओम नमः शिवाय तसंच याचा जयघोष करत मंदिर परिसर दणाणून गेलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करून दर्शन घेणार आहेत। शनिवारी मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये होणार आहे। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे शुक्रवारपासून नाशिक दौऱ्यावरती आहेत। आज राज ठाकरे काळाराम मंदिरात आरती करून दर्शन घेणार असल्यानं काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांचे स्वागतासाठी फलकबाजी केली आहे। तसंच कार्यक्रमादरम्यान मनसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पोलिसांकडून चोख बंदोबस्त सुद्धा तैनात केला आहे। गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील प्रसिद्ध असलेलं प्राचीन पंचमुखी मंदिर हे 270 वर्ष जुनं प्राचीन काळातील शिवमंदिर आहे। मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। महाशिवरात्रीनिमित्त रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्यात। त्याचप्रमाणे महिला दिन निमित्त महिलांनी देखील मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड येथील कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। यावर्षीचा शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिला गेलाय। यावेळेस त्यांच्या सोबत आमदार अभिषेक अडसूळ, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उपस्थित होते। 8 मार्च आज जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो। त्यानिमित्त वाशिमच्या ॲडव्होकेट रामकृष्ण राठी यांनी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन
या सप्ताहाचं आयोजन केले गेले। या कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सत्कार केला गेला। तसंच तृतीयपंथी किरण अम्मा यांनी तृतीयपंथी यांच्या समोर असलेल्या सामाजिक समस्या या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। राज्यात सर्वात थंड शहर म्हणून पुण्याची नोंद झाली आहे। शिवाजीनगर वेधशाळेनं 11.3 आणि एनडीए येथे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। शिवाजीनगर वेधशाळेत गेल्या 6 वर्षांच्या मार्चमधील निचांकी किमान तापमान हे नोंदवलं गेलं आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली आहे। लवकरच ही यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। या यात्रेची नियोजन बैठक युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष PV श्रीनिवास यांच्या उपस्थितीमध्ये ऐरोली येथे पार पडली। भारत जोडो न्याय यात्रा यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेस देखील पूर्ण ताकदीनं उतरणार आहे। विधानसभा क्षेत्रातून किमान शेकडो युवक या यात्रेत सहभागी होतील असा विश्वास यावेळेस व्यक्त केला आहे। अकोला जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर शेंडा आणि पानं पोकळणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। महागडी कीटकनाशक फवारणी करूनही या अळीवर कोणताच परिणाम होताना दिसत नाहीये। या अळीमुळे ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवत सरकारनं शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 9000 मेगावॅटच्या कामाचं लेटर ऑफ अवॉर्ड देत स्पर्धात्मक माध्यमातून निविदा अंतिम केल्यात। यामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे। मुंबई पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। या मार्गावर आता 100ची वेगमर्यादा ओलांडल्यास थेट 2000 रुपयांचा ऑनलाईन दंड हा आकारला जाणार आहे। यासाठी या मार्गावर प्रत्येक 2 किमी अंतरावर सीसीटीव्ही बसवले गेले असून या माध्यमातून वेगाने जाणाऱ्या वाहनांवर आता नजर ठेवली जाणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा दीक्षांत समारंभ गुरुवारी पार पडला। मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशाह मेहता भवन इथं हा सोहळा संपन्न झाला। जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉक्टर सुंदर राजदीप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळेस 2020 ते 23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचं पदवीदान संपन्न झालं। या कार्यक्रमात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमात जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधी अदिती तरडे आणि श्रद्धा पंडित यांनाही पदवी देऊन गौरवलं गेलं आहे।